Check one, check one. मस्त वाटतंय तुमचा आवाज कमी बरोबर म्हणताय कमीच येतो का जास्त यालाच काय जेव्हा प्रेम आहे जेव्हा मॉनिटर फक्त द्या मला बाकी बाहेर काय असेल तर तुम्ही बघा बाहेर तुम्हीच आहे तुम्ही सांगा तुम्ही पण सांगा पोरांनो काय जर तुम्हाला कटपट वाटत असेल आवाज येत नसेल कोणाचं जास्त येत असेल तुम्ही सांगा तुमची जबाबदारी विनंती विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान विनंती तुम्हाला तुम्हाला पण इकडे कुठं बसला होता मगाशी कुठे गेला रामदेव बाबा हा तुम्हाला पण विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन अहो द्यावे तुम्हीच या लेकराला दान हा देवात राहो खंडित यशाचा दिवा हा देवात राहो सदैव यशाचा दिवा आज घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा
घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा माझ्या घडावी सेवा 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 माझ्या राहू शिरावरती तुमची दुआ माझ्या राहू शिरावरती तुमची दुआ घडावी सेवा 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 माझ्या राहू शिरावरती तुमची दुआ हा आठवणीत ठेवा शाहीर सचिन बुवा आवाज घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा अभिवादन करू या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या माझ्या तिवरे मेढे गावाचं ग्रामदैव हे विडोबा आणि डोलकरे आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा धीराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी माझे बाप्पा रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साठव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सामप्रसादिक नाच मंडळ आठवले बेंद्रेवाडी यांच्या वतीने माझ्या माय बापांना सलग दुसऱ्या वर्षीचा या
शिवरे मेळे गावामध्ये मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आपणास कल्पना आहे. मित्रांनो, गेले 2 वर्ष आपल्या मुलाच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सन्माननीय राजोदा खेडेकर आणि दोन्ही उभयता सन्माननीय खेडेकर कुटुंबीय आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांचे काका असतील, बाबा असतील, आई वडील, त्यांचे काका सुद्धा पुण्यावरून बरीचशी मंडळी सुद्धा आलेली आहेत. तर हे 2रं वर्ष आहे. फार अशी मंडळी, असे आयोजक फार कमी मिळतात. एक आमचे राजोदा खेडेकर आहेत आणि दुसरे आयोजक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. खास आजच्या या कार्यक्रमासाठी सन्माननीय योगेशदादा कनावजे असे आयोजक मित्रांनो फार कमी मिळतात. अशी म्हणजे कलाकारांची जाणीव ठेवणारे असे आयोजक फार कमी आहेत. अशी माणसं फार क्वचित मिळतात. आणि यातीलच एक आमचे सन्माननीय राजोदा, ज्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संधी ही जोडी पुन्हा एकदा या ठिकाणी शिवमच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम शक्तितुऱ्याचा जंगी सामना या ठिकाणी साजरा होतोय, साकार होतोय, संपन्न होतोय. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार. गेल्या वर्षी जसा कार्यक्रम केलाय त्याप्रमाणे यंदाही दादांनी ही सेवेची संधी दिलेली आहे. पुन्हा एक वार खेडेकर कुटुंबियांचं, संपूर्ण राजोदा असतील, त्यांचे आई बाबा असतील, त्यांचे काका, सगळे संपूर्ण खेडेकर कुटुंबियांचं शतशः ऋणी आहोत. आम्हाला पुन्हा एकदा सेवेची संधी दिलेली आहे. याही संधीचं सोनच करण्याचा माझा प्रयत्न आहे. तर तुमची सर्वांची साथ असावी एवढी तुम्हाला सर्वांना विनंती. आणि आजच्या या कार्यक्रमाला मित्रांनो फार भरपूर नाव आहे. आज नावच घ्यायला आज भरपूर लिस्टच मोठी आहे. तरी सुद्धा आवर्जून माझे प्रतिस्पर्धी आहे सन्मान्य जीवनबोय यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा या धर्तीमध्ये उपस्थित. या पंचक्रोशीतील आजूबाजूच्या विभागातून सुद्धा बरीचशी मंडळी मित्रांनो, शक्तितुऱ्याचे जाणकार, नमन कलेतील सुद्धा काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना या छोट्याशा कलावंताचा शाहिरी मानाचा मुजरा आवर्जून थोडासा अमूल्य करतोय. सन्मान्य शैलेशदादा शिंदे आलेले आहेत चोरवण्यातून. 500 रुपयांचं भारदार पारितोषिक आहे. कोकण सुंदर निसर्ग युट्यूब चॅनल आहे त्यांचं, माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून बक्षीस आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो बरीचशी मंडळी मी मगाशी नाव घेतलं असे आयोजक कमी आहेत राजोदांसारखे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी मला भडकंबे, याच वर्षी भडकंबे गावामध्ये संधी मला दादांनी दिली आणि याही पुढच्याही वर्षी त्याच दिवशी त्यांनी मला निश्चितपणे कार्यक्रम दिलाय. माझा आय थिंक लांबोरे बाबा फायनल होतील. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी सन्माननीय योगेशदादा कनावजे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा. खास चेन्नईवरून आलेत विमानाने सचिन पवारांची वारी बघायला. हे प्रेम आहे मित्रांनो त्यांचं. पुन्हा एकदा त्यांना मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांच्यावर मी नाराज आहे, तर मला अजून ते दिसले नाहीत कुठे आहेत ते. त्याचप्रमाणे मित्रांनो बरीचशी मंडळी आहेत. आबा शिंदे आहेत, विशालदादा शिंदे आहेत, आमचे कुणालदादा शिंदे आहेत. बरीचशी मंडळी आलेली आहेत. सिद्धेश मेस्त्री आलेले आहेत या कार्यक्रमाला. विशालदादा मेस्त्री आहेत, नाद घुमला गाणं ज्यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे शक्तिवरे शाहीर रवी बेलकर आलेले आहेत. दत्ताराम गीते मेस्त्री चोरवणे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मनोहर दादा सुगम या कार्यक्रमाला उपस्थित. कलाकार मानधन समितीचे सदस्य आहेत. कलगीधोरा उन्नती मंडळाचे खजिनदार आहेत. संमेश्वरचे समन्वय समितीचे सदस्य आहेत. अंकुशदादा सुर्वे आलेले आहेत. त्याचप्रमाणे संतोषदादा गुरव आलेले आहेत. खास हा कार्यक्रम चिपळूणमधून आले पाहण्यासाठी. त्याचप्रमाणे माझे मित्र सन्माननीय आमचे पडेवर आलेले आहेत. यांनाही मानाचा मुजरा. सर्वांना मी याचा जसं कार्यक्रम पुढे जाईल तसं नावं घेतो, कारण तुम्ही कंटाळाल. मला माहिती आहे थंडीचे दिवस आहेत. कारण औषध नसेल तर मग कार्यक्रम होणार नाही, आहे ना. म्हणून तुम्हाला जे पाहिजे औषध ते मी तुम्हाला गाण्याच्या रूपात देतोय, हे मला म्हणायचं. तुम्ही काहीतरी वेगळं सांगता. तुमचा काय भरोसा नाही बाबा. म्हणजे तुम्हाला जे रसिकांना माझ्या पाहिजे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे. आणि ते औषध तुम्हाला मिळाल्याशिवाय तुमची थंडी जाणार नाही की नाही. बारी जर मी तशी कमजोर केली किंवा काही तुम्हाला अगदी कानाला तुमच्या बरं वाटेल असं जर मी काही गायलं नाही, तर मग तुम्हाला थंडी वाजणार आहे का नाही. मग ते औषध माझ्याकडे आहे, काही काळजी करू नका. ते औषध मी घेऊन आलेलं आहे. काळजी नसावी, तुमचं मनोरंजन होणार यात शंका नाही. शाहिरांना लेखी विषय जशी प्रथा आहे जशी परंपरा आहे, परंपरेप्रमाणे त्यांना लेखी विषय मी दिलेला आहे. त्यांचाही माझ्याकडे आहे. बदलला असेल तर निश्चितपणे घेऊन या. अन्यथा कार्यक्रमाची सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय, हा सुंदरसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आमचे डावादादा संजयदा होरंबे, तुमची कृपादृष्टी आमच्यावर असावी शेवटपर्यंत ही तुम्हाला विनंती. तुमचं गाणं मी ते रात्री 3 वाजता गायलेलं आहे आणि बारी आपली योगेदारांची इथंच होती मला वाटतं.
हा ते मी घेणार, काळजी नसावी. आणखीन बरंच काय काय आणलेलं आहे. संगीतकार वाद्यकार तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेतच. पुन्हा एकदा थोडीशी ओळख. आज थोडा वेगळा विषय आणलाय म्हणून वेगळा झाला का? आज वाटत नाही असं तुम्ही शक्तिधरला साऊंड लावला असं वाटत नाही. असं द्या, कारण आता सीझन 9 चालू आहे, काही दिवसांनी होणारच आहे. ठीक आहे, तुम्ही मला माहिती आहे तुम्ही द्याल ते सुंदरच द्याल. कीबोर्ड मास्टर पुन्हा एकदा बरंच गणबाई पूजला आहे. मी तुम्ही ऐकलेलं आहे, बरेचसे गाणे तुम्ही ऐकताय माझी युट्यूबच्या माध्यमातून आहेत, जी ज्यांना संगीतबद्ध केलेली आहे. छोटा पॅकेट आहे पण बडा धमाका आहे. आणि फार वर्षांनी माझ्याकडे आल्याच्या नंतर मलाही आणखी फार आनंद वाटलेला आहे. वैभव म्हणताना सजय माणसाच्या उंचीवर जाऊ नका, भारी माणूस आहे बघा, गोठ्यामध्ये काय जादू आहे. आणि त्यालाही त्याचप्रमाणे बँजो मास्टर तुम्ही सर्वांच्या परिचयच आहेत. या कोकणामध्ये नावाजलेलं बँजो मास्टर आहे सागर कांबळे आहे. या ठिकाणी सर्वदा किल्लेकर आहेत, ढोलकला मला साथ करायला खास फार लांबून आलेत मित्रांनो. त्याचप्रमाणे माझा ढोलकीपट्टू जो तुम्ही नेहमी पाहताय युट्यूबच्या माध्यमातून शुभम सुतार आहे. आणि त्याचप्रमाणे शैलेश दादा होड आहेत, पहिला साथ करतात. या सर्वांच्या साथीने आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने कार्यक्रमाची सुरुवात. आजचा दिवस, आजचं वातावरण, आजचा दिवस हा खेडेकर कुटुंबियांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे मित्रांनो. हा 7वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतात. गेल्या वर्षी 6वा मिस केला म्हणजे माझाच कार्यक्रम आणि शाहीर जीवन मोहनचा. आणि यंदाही नानांनी पुन्हा एकदा आम्हाला संधी दिली आहे. पुन्हा एकदा खेडेकर कुटुंबियांचे सर्वांचे आभार मानून तुमचे सर्वांचे, तुम्ही एवढ्या थंडीतून भात कापणे असून सुद्धा, कामाचे दिवस असून सुद्धा तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात, तुमच्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सुरुवात करतोय. म्हणायचं आहे का? ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय. वेद प्रतिपाध्याय, जय जय स्वसवेध्याय. आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलमती प्रकाश. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे. जर सार्थक जीवनाचे, जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे, तर शरण सद्गुरुला आधी गेलेच पाहिजे. म्हणून पूर्वजांची पुण्याई आली आज फळाला, पिढ्यानपिढ्याचा अंधकार पळाला. पूर्वजांची पुण्याई आली आज फळाला, पिढ्यानपिढ्याचा अंधकार पळाला. जपले जीवापाड ज्याने आपल्या शिळाला, आणि म्हणून या खेडेकर कुटुंबाला त्यांचा कुलदीपक मिळाला. मला वाटतंय जसा प्रसंग, जसं वातावरण, तसं गाणं गेल्या वर्षीच तुमच्या अजून ओठात आहे मला माहिती आहे. लाख लाख तुला शिवम बाळा, या वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या वर्षीचे स्तवन, गेल्या वर्षीचे स्तवन. यंदा काय आणलंय त्याला सांगितलंय, येताना आल्याच्या नंतर सांगितलंय त्याला, म्हटलं तुझ्याकडे आज वेगळं लिहून आलंय. तुझ्या त्याच्यासाठीच नाही, ते इथे बसलेल्या प्रत्येकासाठी आहे. इथे बसलेल्या प्रत्येकासाठी तो संदेश आहे. तुम्ही घ्यायचा तर घ्या, चांगलं असेल तर घेऊन जा, वाईट मला माझं देऊन जा. स्तवन गातोय, म्हणायचं आहे का? बघा वेगळं जरा नवीन आणण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटत नाही ही चाल कोणी शक्यतोऱ्यात माझ्या तर हयातीत मी पाहिली नाही. आज मी माझं वय सांगत नाही, पण माझ्या तर हयातीत मी नाही ऐकली पुढे शक्यतोऱ्यात कुठल्या शायराने गायलेली. जरा वेगळा प्रयत्न करतोय, नवीन थोडस
होईल खालीवर समजून घ्या, फक्त शब्दावर लक्ष असू द्या काय म्हणतो. पिढ्या पिढ्यांचा पिढ्या पिढ्यांचा अंधार हा दूर पळाला. पूर्वजांची पुण्याई असते त्यावेळेस आपल्या कुळाला कुलदीपक मिळतो असं काही लोक काही ठिकाणी म्हणतात लोक असं. आता मुलगा मुलगी भेद नाही, मुलगा मुलगी मुलग्यापेक्षाही मुलगी आपल्या घराचं नाव रोशन करते, हा भाग वेगळाच आहे. पण अजूनही काही लोकांची मानसिकता आहे की कुळाला कुलदीपक पाहिजे, मुलगाच पाहिजे, मग आमचा वंश वाढला, असं काही लोकांची मानसिकता अजूनही आहे. याही 21व्या शतकात आहे म्हणून म्हणतो. पिढ्या पिढ्यांचा अंधार हा दूर पळाला, पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला. पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला. पूर्वजांची पुण्य असेल तरच कुळाला कुलदीपक मिळतो अशी जुन्या लोकांची म्हण आहे. म्हणून म्हटलंय असं मी माझ्या मनाचं नाही सांगत. शब्द पट्ट्यात काय बघा काय म्हणतोय. पिढ्या पिढ्यांचा अंधार हा दूर पळाला, पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला. ही पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला. मग या शुभेच्छा तुला देतो मी, याच शुभेच्छा तुला देतो मी. तू उद्धार कुळाला, उद्धार कुळाला, उद्धार कुळाला, उद्धार कुळाला.
आईने मुद्रात जीवा पाड करून लाड सांभाळिले पदरात सांभाळिले पदरात सांभाळिले पदरात 9 महिने वाढविले आईने मुद्रात जीवा पाड करून लाड सांभाळिले पदरात सांभाळिले पदरात खेडेकरांना त्यांचा कुलदीपक मिळाला पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला वासुदेचा तुला देतो उद्धार फळाला उद्धार फळाला उद्धार फळाला गरिबाच्या घराण्याची असते रे पायाचा गरिबाच्या घराण्याची असते रे पायाचा विनोबान गोविंदबान वाढव तू आमची शान वाढव तू आमची शान वाढव तू आमची शान गरिबाच्या घराण्याची असते रे पायाचा अजून लहान आहे पण या गर्दीतल्या बसलेल्या प्रत्येकाला हा संदेश आहे आपल्या कुळाचा उद्धार करणं आपल्या हातात आहे तुकाराम महाराजांची भाषा आहे पुत्र व्हावा ऐसा गुंडा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी जळला तिन्ही लोकी असा पुत्र असावा जो आपल्या कुळाचा उद्धार करावा काढो बापाच्या नावाने मुलाला ओळखणारी बरीचशी समाजात बरीच लोक आहेत पण मुलाच्या नावाने जर बापाला ओळखलं गेलं तर त्या मुलाचा केवढा सन्मान आहे त्या मुलाचं कर्तृत्व आहे हे आवर्जून सांगतो अभिमानाने सांगतो मित्रांनो जेव्हा माझी विनंती आहे शिवम अजून एवढा मॅच्युअर नाहीये मलाही याची खात्री आहे कल्पना आहे पण मित्रांनो या गर्दीमध्ये बसलेल्या प्रत्येकाला माझं सांगणं आहे जेव्हा कार्यक्रमाला माझे वडील येतात तेव्हा आजूबाजूच्या माझ्या नाचातली मंडळी माझ्या गावातली मंडळी सचिन बुवाचे बाबा आहे सचिन बुवाचे बाबा आहे ना हा सचिन बुवाचे वडील आहे हे अभिमान आहे माझ्यासाठी की माझ्या नावाने माझ्या वडिलांना ओळखलं जातं आणि माझी विनंती आहे शिवमला किंवा माझी अशी अपेक्षा आहे की शिवमच्या नावावर राजादा तुम्हाला ओळखलं जावं आणि प्रत्येकाला इथल्या आपल्या बापाची ओळख आपल्या नावाने जर झाली समाजामध्ये एवढा मोठा स्वाभिमान आहे त्या मुलासाठी तो प्रत्येकाने विचार करावा म्हणून म्हटलेला आहे गरिबाच्या घराण्याची असते रे पायाचा विनोबान गोविंदबान वाढव तू आमची शान वाढव तू आमची शान वाढव तू आमची शान तुझ्या लौकिकाने आम्हा ओळखू दे जगातला हात पोहोचावे तुझे त्या आकाशी ढगाला आकाशी ढगाला मासळी समजावून सांगे आपल्या पिळाला तो रंग पाण्यावरती बाळक राहू तळाला पुण्याई पूर्वजांची ही झाली फळाला या सुभेच्या तुला
पूर्वजांची आज आली फळाला पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला या शुभेच्छा तुला देतो उद्धार कुळाला उद्धार कुळाला पूर्वजांची आज आली फळाला अहो पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला याच शुभेच्छा तुला देतो मी उद्धार कुळाला या उद्धार कुळाला उद्धार कुळाला उद्धार कुळाला श्री गजानन महाराज की देवी माते की बोल शक्ती माले अखंड सदा लाल घराण्याचा विजय गुरुवर्य गुणाजी दामाजी विष्णू परशुराम साम प्रसादी नाच मंडळ घाटिवले बेंद्रेवाडीचा विजय छत्रपती शिवाजी महाराज बजरंग बली गणपती बाप्पा मोरया दोनशे राहून गेले आहेत पुण्यात शिंदे कोंडगाव साखरपा समालोचक हे कोंडगाव यांचं फार प्रेम आहे मित्रांनो बरेच वर्ष डोलकीवाल्यांसाठी बक्षीस झालं 300 रुपयांचं त्याचप्रमाणे सुनीलदादा भोड आमचे डोलकीपट्टू आहे तिथं दिनेदादा भंडाळे सुद्धा हे नाव मित्रांनो चुकून राहून गेले काय अशा काही गडबडीत होऊन जाते अशा गोष्टी बरीचशी नावं आहेत अशी बरीचशी नावं आहेत जी घेतली नाही जसा असा कार्यक्रम पुढे जाईल तसा घेऊया गडाला सुरुवात करूया म्हणायचं काय नवीन स्तवन थोडासा एक वेगळा मतितार्थ एक वेगळा उपदेश या माझ्या मायबापांसाठी आहे निश्चितपणे शिवमचं वय तेवढं नाहीये ते कॅचअप करण्याचं पण माझ्या समाजासाठी मी प्रत्येकानं आपल्या कुळात आपण ज्या जन्माला आलो आपलं कुलदैवत आहे प्रत्येकाचं आहे ते लग्नामध्ये अगदीच नाही तर लग्नामध्ये निश्चितपणे कुलदैवत आपण पूजला जातोच आहे ना मग त्या कुळाचा उद्धार करणं हे आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे एवढंच माझं म्हणणं आहे स्तवनामध्ये आणि म्हणून गडाला सुरुवात करतोय म्हणायचं आहे काय लक्षात सुद्धा वो तसव्वुर कालम वो दिले आशिकी
वो दीवाना मौसम वो तेरी दिल लगी हमको बड़ा ही करे बेकरार. माहिती आहे ना पुढचा माहिती आहे काय हे ठेवलं केला काय केला शाळेत जाता वो प्यार 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 झालाय का झालाय झालाय बसा असं ऐका ते नाही मला म्हणायचं ऐका तुझ्या नावाचा मला लागला छंदना ऋणो सुणो नाचत यावे सुगारुनी बंधना मग हात जोडून विनंती ही गौरी नंदना त्रिवार 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 माझी मान वंदना गणा त्रिवार 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 माझी मान वंदना. देवा निघून गेला तर तुमच्या गावा निघून गेला तर तुमच्या गावा निघून गेला तर तुमच्या गावा हातून माझ्या गडावी सेवा माझ पामराचा उद्धार व्हावा माझ पामराचा उद्धार व्हावा माझ पामराचा उद्धार व्हावा बालिश माझी कविता गायनाचा गंधना ऋणो सुमनाचा यावे सुगारुनी बंधना हात जोडून
चंदना ऋणू झुणू नाचत यावे सुगारुनी बंधना हात जोडून विनंती गौरी नंदना स्वीकार 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 माझी मानवंदना. आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो माझा शिष्य आहे कैलास दिवाळे मित्रांनो, त्याने एक शब्द सांगितला बुवा त्रिवार आपण लावूया, म्हणून तो त्रिवार पण शब्द आज लावला. मी स्वीकार घेतला होता. स्वीकार 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 माझी तू मानवंदना म्हणून म्हणतो राग वा आपण त्रिवार लावूया, म्हणून तो त्रिवार पण लावला. त्रिवार 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 माझी ही मानवंदना. घ्या घ्या बघा काय रात जाऊ रात आपलीच आहे, फक्त मला सकाळी ड्युटी पोहोचू द्या मुंबई भरपूर दिवसात काय सोडू नका, ठेवा इथं. आधी 2 महिने सुट्टीवर घेऊन घ्या तुम्ही आज मला. काय फक्त आवाज घ्या, त्याचा काय प्रॉब्लेम होता लूज आहे. झाला ना अजून आज काय पैसे मागू नको. गेला की आनंद त्याच्या पडर आलेत. मी आवर्जून बाईची नाव नुसतं पडराला घेतलं, पण मित्रांनो ही बरीचशी मंडळी पंचवडे गावातून मी एकच कार्यक्रम केलाय, पण ही दोस्ती त्याने कायम ठेवलेली आहे. 5-6 मंडळी आलेत पंचवडे गावातून, त्याच्या पडर आलेत. बरीचशी मंडळी दादा म्हणजे बसलेत इथं पंचवडे गावातून. काय हे प्रेम आहे काय माहिती. हे कोंडगाव वासियांना कुठे गेलं सगळं शिंदे आहेत ना. थांबा तुम्ही थांबलो की मला बरं वाटतं इकडं. ऐका गवळचा विषय मी अनेक वेळा सांगत असतो मित्रांनो. राधाकृष्णाचं प्रेम आणि बुवा सुद्धा अनेक वेळा मी पाहतोय, म्हणजे या 2-4 वर्षात मी पाहतोय बुवा सुंदरच कार्यक्रम करतात. फार माझ्याशी तर असताना बाबा करतात. दुसऱ्यांशी कुणाशी आपला काय झिंगा झाडत असतील काय बोला असतील त्याशी मला काही घेणं देणार नाही, पण माझ्याशी जेव्हा त्यांचे कार्यक्रम झाले सोज्वळ सुंदर गवळण त्यांनी मला लावलेले आहेत. त्यामुळे मग मला सुद्धा तसाच प्रतिकार किंवा तसं प्रत्युत्तर त्यांना द्यावं लागतं. खूप सुंदर कार्यक्रम, आवाज सुद्धा सुंदर आहे, प्रश्नच नाही. आणि तुम्ही आता पाहालच, तुम्ही पाहिलेले गेल्या वर्षी सुद्धा, आणि त्याच्याप्रमाणेच मी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. विषय आधारूनच मी अनेक वेळा सांगितलेला आहे. माझ्या माय माऊल्यांचा, माझ्या हिंदू देवी देवतांचा अनादर करून मला गवळण नाही गायची. निश्चितपणे तो मान राखून, तो आब राखूनच या ठिकाणी गवळण थोडीशी टिचकी आहे, थोडीशी आहे ती तुम्हाला कळेल, कारण ही ज्ञानेश्वरांची भाषा आहे, माझी नाही. काय सांगू माझ्या मराठीची कौतुके, अमृताता ही पैजा जिंके, अशी माझी मराठी आहे. तिची बोली आहे वेगळी, एक वेगळी लकब आहे, एक वेगळं थाटणी आहे. ती मांडण्याची पद्धत, मांडण्याची शैली जर असेल तर त्यातून विनोद किंवा त्यातून निश्चितपणे जे तुम्हाला अपेक्षित आहे ते निश्चितपणे येतात. आणि तेवढी शैली या ठिकाणी सादर करतोय. बुवांचं मन दुखवण्याचा किंवा कोणालाही माझ्या समाजातल्या माझ्या महामौल्यांना दुखवण्याचा कोणालाही प्रयत्न नाही. थोडीशी गंमत आहे, फक्त एवढाच विषय आहे. विषय आधारून आहे, पटवून देतो कसा आहे तो, ऐका. रेकॉर्ड लावती वरती पुणेवाले म्हणून होता, पुणेवाले आले भरपूर म्हणून होता. रेकॉर्ड ब्रेक वरती लाव, रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं हा पान फुलच्या गुन्ह्या. आज पण आहे कुणाला कुठे आहे कुणाला बकासूर फायनल
फायनलला गेलाय बघा, लाईव्ह चालू आहे. बकासूर फायनलला गेलाय, बघितली हो? आयला आमच्यापेक्षा तुम्ही हुशार आहेत. बकासूर फायनलला गेलाय बघा. कुठे आहे, सांगली का सातारा? हा काही नाही गेलाय ना, फायनल नाही गेला, नाही गेला, मथुर गेला ना, असू दे गेला ना फायनलला. ते मला सगळ्या ट्रॉफ्या दर दिवशी तेंडुलकरच शतक लावेल काय, आता दुसऱ्याने पण गांगुली आहे ना, आता गांगुली विराट कोहली आहे, दरवेळेस काय सूर्यकुमारच शतक लावेल का? तिलक वर्माला काहीतरी काम आहे ना, वॉशिंग्टन सुंदरला पण काहीतरी काम आहे ना, अक्षर पटेलला पण काहीतरी आहे का नाही, त्यांनी पण लावले पाहिजे दरवेळेस. पण गेलाय ना म्हणून. आता ते इकडं झोंबीवाले आहेत सगळी मंडळी, म्हणून प्रेमी आहेत म्हणून मी तो विषय गायला. तुम्ही त्याच्या मनावर नका लगेच घेऊ. आता पण मारायची ती मार द्या. फॉर्च्युनर आहे काहीतरी, फॉर्च्युनर आहे ना, असं ते म्हणजे प्रेमी आहेत, झोंबी प्रेमी आहेत बरेचसे, म्हणून मी बोललोय विषय. बघा ते पुणेकरांसाठी तुमच्याकडे लय भानगडी असतात तो. खून दिवसा डावल्या, रिक्षावाल्याला परवा उडवली. काय चाललंय काय पुण्यातलं म्हणतो, काय चाललंय काय पुण्यात? आमच्याकडे बाबा ना असं आहे ना, भात कापली तर झालं मोकलं. तिकडं कामातच लोकांना टेन्शन मोकली नाही होत, ही तर कुठं खुनाखुनी करत बसतील. तिथं आपलीच कामं हुरकं ना, भात भिजायला लागला, रुजला ना, परत रुजला ना. आता सरकार कर्जमाफी देणार आहे म्हणतात, असं वाट बघा. म्हणजे वाट बघा तुम्ही, कर्जमाफी सरकार देणार आहे, थोडीशी वाट बघा. भात रुजलाय. आमच्याकडे परिस्थिती आहे भाऊ, तुम्ही काय केलं होतं आम्हाला माहिती नाही. कुणाला ना तुम्ही, हा माझं लक्ष आहे तुमच्या टोपीवालं, ऐका माझं बरोबर लक्ष आहे, मला माहिती तुम्ही कुठे असा, ऐका. तर पुणेकर तुम्हाला म्हणजे काय हे नाही म्हणत आहे, शेवटीला सगळीकडे घरोघरी त्याच परी, जिकडे तिकडे जाल तिकडे तेच आहे. मी तुम्हाला नाराज करायचं किंवा तुम्हाला दुखवायचा असा प्रयत्न नाही, पण फार आम्ही पुण्यातल्या बातम्या सुद्धा वाचतोय. परवाची बातमी आहे ते मी सांगत नाही आहे ना, 300 कोटीची जमीन 1800 कोटी नका, 1800 कोटीची जमीन 300 कोटींना, असं म्हणजे ह्या बातम्या पुण्यातून येतात, म्हणून थोडंसं बोलायला हवं. आपण सगळेजण सोशल मीडिया ऐकतो, वाचतो, पाहतो, त्याच्यामुळे या गोष्टी बोलायला लागतात. आणि माझं काम आहे शाहीर म्हणून समाजाचं प्रबोधन करणे हे आमचं काम आहे. कारण माझा बराच समाज आहे जो अँड्रॉइड पासून जो अलिप्त आहे, जी माझी म्हातारे लोक आहेत, त्यांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्यांना हे सांगणं गरजेचं आहे. सरकार कर्जमाफी देणार आहे. लाडक्या बहिणी 1500 वाल्या कुठे आहेत? ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्याला 1500 ना, हे पण आता मिळतात तोपर्यंत घ्या. सरकार देईल तेव्हा देईल कर्जमाफी. ऐका गवळण, शंभू महादेव मोठा सती, त्याची अर्धांगीण पार्वती, तिच यरमाळ्याची सतीने येडू डोंगरावर नांदती. काय रे झाला तास आहे ना, एक फिरव जरा. गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, पण या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता. गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, पण या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता. पण तरीही गोकुळी आनंदी आनंद होता, कारण देवकीच्या पोटी तो मुकुंद होता. आणि
मग वसुदेवानं सोडलं गोकुळामध्ये कृष्ण वाढायला लागला. राधा आणि सगळ्या गवळणी त्याला अंगा खांद्यावर खेळवायला लागल्या, कारण कृष्ण 14 वर्षांनी राधेपेक्षा लहान असं म्हटलं गेलेलं आहे. काही ठिकाणी बराचसा वयाचा आणखीन इकडं तिकडं उल्लेख आहे, तो थोडीशी तफावत ती ग्रंथाच्या आधारे असेल, ती मला त्याशी घेणं देणं नाही. पण 14 वर्षांनी कृष्ण राधेपेक्षा लहान, त्याला अंगा खांद्यावर राधेनं खेळवलं. आणि मग लहान मुलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शिवम सुद्धा आहे, आता बरीचशी मुलं, मलाही मुलं, मी पण 2 मुलांचा बाप आहे, आपणही सगळे या गर्दीमध्ये असाल तर लहान मूल जेव्हा आपण अंगावर जेव्हा त्याला खेळवतो, मित्रांनो फार हलतं, नागासारखं अगदी डुलतं, आहे का नाही? एवढंच राधा म्हणते यशोदे मायला, एवढंच म्हणते. एवढासा साधा सोपा विषय कसा घेतला काय का? आजच माझा झालाय पगार, राधा म्हणते हा नंद लाला, यशोदेला म्हणते दिसाया काळा, हा नंद लाला दिसाया काळा, अंगात याच्या लई भारी चाळा, घेतली मी उचलून आणि काढली गचलून. लहान होता मग घेतली मी उचलून मी काढली गचलून, याच्या हातात दिली या साय, दुधाच्या वरची, याच्या हातात दिली या साय, माझ्याशिवाय हा राहत नाही. माझ्याशिवाय कुणाशी जात नाही, आईशी जात नाही. ती म्हणते अगं माय, यशोदे माय, हा का असा हलतो ग? बघ ना ग, बघ ना ग, हलतोय कसा हलतोय, बघ ना ग, नागासारखा डुलतोय कसा हलतोय, बघ ना ग, हलतोय, बघ ना ग, हलतोय कसा. माय यशोदे माय, राधा म्हणते एवढा साधा विषय बघा कसा घेतलाय. हा नंद लाला दिसाया काळा, अंगाला याच्या लई भारी चाळा, घेतली मी उचलून काढली गचलून, घेतली मी उचलून काढली गचलून, याच्या हातात दिली या साय, याच्या हातात दिली या साय, माझ्याशिवाय हा राहत नाही, माझ्याशिवाय हा राहतच नाही. बघ ना ग हलतोय, बघ ना ग हलतोय कसा हा माय, यशोदे माय बघ ना ग कसा हलतोय, बघ ना ग कसा हलतोय. एवढाच विषय आहे. आता तुम्ही काय वेगळं समजू नका. बघ ना ग हलतोय, हलतोय बघ ना किती, हा थांबतच नाही रागेवर, थांबतच नाही कमरेवर. राधा म्हणते एवढा साधा विषय घेऊया चला.
माझ्याशिवाय राहतच नाही, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय. माझ्याशिवाय राहतच नाही, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय. शब्दछळ आहे, तुम्ही घ्या कसा अर्थ आहे, मला तसं बोलायचं नाही. बघ ना यशोदे, बघ ना ग हलतोय किती हलतोय बघ. अंगावर घेतल्यावर लहान मूल हलतच. हाच माझा मतीत अर्थ आहे. शब्दछळ निश्चितपणे आहे, मी मान्यच करतो. शब्दछळ आहे ते समजणाऱ्याला कळणार आहे. म्हणून ऐका, जिम्मन बुवा ऐका. गवळण राधा खेळून झिम्मा, गवळण राधा खेळून झिम्मा, गवळण राधा खेळून झिम्मा. रोज कानाचा घेतीय चुम्मा, रोज कानाचा घेतीय चुम्मा, रोज कानाचा घेतीय चुम्मा. लहान पोराचा कोणी घेतोय पप्पी, मुका कोणी घेतोय लहान मुलाचा. आणि 14 वर्षापेक्षा लहान, 14 वर्षाला राधा 14 वर्षाने मोठी, असा काही ठिकाणी उल्लेख आहे. वयाची तफावत निश्चितपणे वेगवेगळ्या करतात असेल, मी अजूनही तुम्हाला सांगतो. नाही तिथं आणखी अडीबाजी कराल. 14 वर्षांनी मोठी राधा, म्हणून ती चुम्मा घ्यायची, मुका घ्यायची. लहान मुलाचं आपणही घेतो तशी ती राधा घ्यायची. म्हणून जिम्मन बुवा ऐका. गवळण राधा खेळून झिम्मा, गवळण राधा खेळून झिम्मा, गवळण राधा खेळून झिम्मा. रोज कानाचा घेते या चुम्मा, रोज कानाचा घेते या चुम्मा, रोज कानाचा घेते या चुम्मा. अंकुशवाणी शिकून गाणी, कवी सागर मंजुळ गाय, कवी सागर मंजुळ गाय. माझ्याशिवाय राहतच नाही, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय. आनंद लाला दिसाया गाया, अंगाला याच्या लय भारी साया. हातात दिली असाय,
ग हलतोय बघ ना ग हलतोय कसा हा यशोदे बघ ना शब्दछळ आहे बघा निश्चितपणे आहे आणि तेवढा नसेल तर हा शक्तितुरा असता मग इथं भजनाची वारी असती याला शक्तितुरा म्हणतात आणि शब्दछळ मी केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यात मी पटाईत आहे पारंगत आहे आणि त्याच्यामुळेच आज लोक बोलत काय शिकलेला आबा शब्दछळ आहे निश्चितपणे आहे ते त्यांना घ्यायचं आहे ज्यांना घ्यायचं आहे तसा त्याने अर्थ घ्यावा मला हेच म्हणायचं आहे बघ ना ग यशोदेबाई किती हलतोय हा माझ्याशिवाय राहत नाही राधा म्हणते बघ ना ग किती हलतोय नागासारखा बघ ना ग दोन शब्द दोन अर्थ आत दिले शब्दछळ आहे तुम्ही राग मानू नका हा किलो किलो घ्या तुम्ही मनाव नका घेऊ किलो किलो घ्या झेपत घ्या लगेच घेतोय संपवतो 10 मिनिटात 7-8 मिनिटात संपवतो शायरांना आणि माझा काय नवीन आमचा जोड नव्हे आम्ही अनेक कार्यक्रम केलेले आहेत फिल्माच्या सीझन सुद्धा केले आणि अजून पुढे करणार आहेत निश्चितपणे त्यांचा माझ्यावर विषय आहे तसा मी त्यांना लेखी विषय दिलेला आहे अगदी तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी विषय आहे की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय असं मी शायरांना विचारलेलं आहे ज्यांना कोणाला झोपायला असेल त्याने आपापल्या घरात जा काय काळजी नाही बाकीचे लोक ऐकतात ती येडी नाही म्हणून म्हणतात हा बघा मग म्हणजे असं डिस्टर्ब केलं की थोडंसं होतं असं काही गोष्टी तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही मुताय बितायला जा ना वाईस 5 मिनिटं काय जागा भरपूर मोकळा राहा काय काळजी नको म्हणून म्हणतात उगाच काहीतरी नका बोलू काहीतरी क्वालिटी असेल म्हणून आमच्या आता माहिती आहे मी तुम्ही बघायला तुम्ही इथं असतो ना आता तुम्ही म्हणाल मग पब्लिकला होतो की अशी वानगुडा असतील तर नाही बोलायचं ना बोलू ना बरोबर त्याला पटलं असं नाही मग काहीतरी असेल म्हणून आता ठीक आहे ज्याने तुम्हाला काय करायचं मालकाने पैसे दिले ना आम्ही कमवाय आलोय तुम्ही बघा ना तर तुम्हाला काय पाकिट मिळायचं मी अर्धा तास बारी गेली तरी मला तेवढंच पैसे आहे हिशोब लक्षात आला काय तेच म्हणून मला समजावं तुम्ही आणि महत्वाचा विषय सांगतो फार लांबना प्रश्न आलेला आहे मला शाहिराने सुद्धा मला दिले मी बोर्डला विचारला आहे 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले स्त्री आणि पुरुषाचा संघ झाल्याशिवाय कोणतंही मूल जन्माला येत नाही निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय असं मी शाहिरांना नव्हे कोकणातल्या अनेक शाहिरांकडे माझा विषय आहे बुवांचा विषय माझ्याकडे आहे असा की ते सांगतील निश्चितपणे आज त्यांना वेगळं उत्तर देणार मी त्यांना उत्तर दिलंय ते त्यांना पटत नाही म्हटले ते ठीक आहे म्हटलं आज वेगळा प्रयत्न करून पहिला त्यांचा प्रश्न ऐका आणि त्याच्यानंतर एक प्रश्न मला अगदी तिकडून दक्षिण भारतातून आलेला आहे आमचे सन्मान्य आयोजक ज्यांनी मित्रांनो खरोखर असे आयोजक फार कमी राजोदांसारखे आणि योगेश दादा कनर्जे सारखे आयोजक फार कमी आहेत या आता समाजामध्ये राहिलेले आहेत दादानी प्रश्न लावला होता आम्हाला दोन्ही कलावंतांना 15-15 दिवस अगोदर प्रश्न दिला योगेश दादा कनर्जे यावर्षी मी कार्यक्रम केला गणपतीतला दुसऱ्या दिवशी पुढच्या वर्षी त्यांच्याच ठिकाणी आहे दुसऱ्याच दिवशी गणपतीच्या योगेश दादा कुठे आहे ना कार्यक्रम बरोबर आहे ना मी काय 1000 रुपये ऍडव्हान्स घेतलेले आहेत त्यामुळे आपलं काय ते ठरवा तुम्ही शाहीर विकास लांबोरे होणार निश्चित असं मला वाटतंय आणि आपला कार्यक्रम त्यांनी मला दादांच्याच याच घरामध्ये त्यांनी मला 1000 रुपये ऍडव्हान्स सुद्धा दिलेला आहे त्याच कार्यक्रमाचा गणपतीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला एक प्रश्न त्या दिवशीही विचारला होता आणि त्या प्रश्नाचं आम्ही दोन्ही शाहिरांनी माझे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन धुमक होते आणि मी सचिन कदम आम्ही दोन्ही शाहिरांनी त्याची योग्य उत्तरं त्यांना दिली लेखी पोचवली ग्रंथासहित पुरावा सुद्धा दाखवला दादांनी तो मोठ्या मनाने मान्य केला आमची सुपारीही दिली आणि ठरल्या बोलल्याप्रमाणे त्यांनी 5,000 आम्हा दोन्ही शाहिरांना बक्षीस दिलं असे आयोजक भेटतील का कुठं
असे टिवल्या बावल्या करणाऱ्याला येतील अशी 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 ही हिंमत ठेवा ना, ही धमक, तर आम्ही मान्य करू. आणि मला दादांनी आणखीन एक प्रश्न विचारला, तर आज मी त्याचं निश्चितपणे तुमच्या सुद्धा असू द्या काही, कारण का बघा प्रत्येक शाहीर प्रत्येक कार्यक्रमात एकामेकाचे विषय फोडतो अशीच नाही, पण लोकांना काहीतरी मिळायला पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे त्यातून. आणि दादांनी मला एक प्रश्न विचारला आहे की आपण सगळे शंकराची भक्ती करतो, आपण सगळे शंकराची भक्ती करतो, तर शंकर कुणाची भक्ती करतो सांगा बरोबर. राजा एकवीरा आई आता बोलती बोलणार, बोला बोला बोला, कुणाची भक्ती करतो? कुठे गेलं बसकर म्हणणार गेलं ते. आपण सगळ्या शंकराची भक्ती करतो, तर शंकर कुणाची भक्ती करतो सांगा बघू बरं. बक्षीस लावले मला ते सांगा बघू बरं. उगाच टिवल्या बावल्या करायच्या, अरे काहीतरी हाय इथं, नुसतं टोपी घाली काय नुसता केसा नाही, काहीतरी घालायचं. उगाच एवढे पैसे, उगाच बक्षीस, उगाच एवढं लोक बोलवत आहे. पण असं तुम्ही म्हणता असं आणखी असं, तर दादा तुम्हाला उत्तर देतोय बघा पटतंय का, की आपण सगळे शंकराची, आपण काय निर्गुण निराकाराची किंवा त्रिदेवांची, ब्रह्मा विष्णू महेशाची, कोण गणपतीची, कोण एकविरा आईची, कोण आपल्या गावच्या देवीची, कोण कुलदेवतेची भक्ती आपण जो तो आपापल्या परीने, आपल्या अनुषंगाने, आपल्याला जसं आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या लायकीप्रमाणे म्हणा, आपल्या हिमतीप्रमाणे म्हणा, आपण ती भक्ती करतो. तर शंकर गुणाची भक्ती करतो, शंकर गुणाची भक्ती करतो मित्रांनो, हा प्रश्न आहे दादांचा मला. शंकर भक्ती करतो मित्रांनो, शंकर ही भक्ती करता, तोही त्यालाही बनवणारा एक निर्गुण निराकार आहे, त्रिदेवांना सुद्धा बनवणारा एक निर्गुण निराकार आहे. त्या आत्मा रामाची भक्ती करतो शंकर, आत्मा रामाची. हे मी माझ्या पद्धतीने दिलंय, आत्मा रामाची भक्ती, असं माझं तुम्हाला उत्तर आहे. दादांनी निश्चितपणे त्यांचा याच्या मागचा उद्देश निश्चितपणे चांगलाच आहे, की बाबा काहीतरी लोकांना मिळावं, काहीतरी लोकांना मिळावं, हा त्यांच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून माझं प्रश्नपद एक मोठा अंतरा घेतोय आणि कार्यक्रमाची सांगता. मला माहिती आहे तुम्ही कंटाळलाय, तुम्हाला जास्त कंटाळा व्हायचं नाही, 1 वाजत आलाय, जास्त वेळ बुवांना पण दिला पाहिजे, म्हणून म्हणतोय वरती कालीच्या के उपर जरा 1 नोट वरती लावा थोडस कालीच्या. जो 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 तुम्ही शाहीर ज्ञानीवंत, नका बसू मुळीच शांत, हो वाचा पहिला जाऊन ग्रंथ, मनी गोलवा हो तुमचा हे मोठं, मग नका बोलू चुकून खोट, तुमची आमची नेहमीच भेट, ऐकरा मग मांडोलवा अहो डोकं चालवा, डोकं चालवा, डोकं चालवा हो शाहीर, डोकं चालवा. तुम्ही शाहीर ज्ञानीवंत, वसुधा मुळी
नेहमीच भेट मांडोलवा डोकं चालवा ओ शाहीर डोकं चालवा जरासा डोकं चालवा डोकं चालवा ओ शाहीर डोकं चालवा ओ शाहीर डोकं चालवा तुम्ही शाहीर कहाणीवंत बसू नका मुळीच शांत वाचा पहिला जाऊन ग्रंथ बोलवा हो नाव तुमचा घेऊन नका बोलू चुकून खोट जी आमची नेमच भेट मांडोलवा डोकं चालवा ओ शाहीर डोकं चालवा 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 डोकं चालवा डोकं चालवा नाही जमलं तर बाबांना बोलवा बाबांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो शाहीर मोहनचे बाबा म्हणून जिमन यांना सुद्धा या निमित्ताने मानाचा मुजरा करतो आले असतील नसतील माहिती नाही आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांची रजा घेऊन पहिली फेरी या ठिकाणी संपवतो काही ठिकाणी रामाचा सुद्धा उल्लेख आलेला आहे काही ठिकाणी विष्णूचा सुद्धा उल्लेख आलेला आहे हा विषय देईन निश्चितपणे पहिली फेरी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र